सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। सामान्य महिमा संतांचा महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया। आपली कृपा असल्यानंतर काय हा सुद्धा वेद म्हणेल, सांगायला कोणता वेद म्हणायला लावायचा। सगळ्यांनी एकमुखानं ठराव पास केला, ऋग्वेद अवघड आहे, ऋग्वेद सांगा। ज्ञानेश्वर महाराज ते रेड्याजवळ जातात, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार शब्द प्रणवाचा, आणि तो वेदाच्या अस्खलित ऋचा वदायला लागला। चक्षुषी न पश्यन्ति न चाक्षुंषी पश्यन्ति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते। यन मनसा न मनुते येन हुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते। या ऋग्वेदातल्या अस्खलित ऋचा कोण म्हटला? वेडा रेडा 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 इतका निर्बुद्ध प्राणी सृष्टीच्या पाठीवर अजून जन्माला आला नाही महाराज। मी सांगत असतो, असं रोडनी चाललेला असेल आणि ड्रायव्हर हरणा दाबून दाबून मियाला, तरी ज्याला साईड घ्यायची कळत नाही त्याचं नाव रेडा। मग दोन पायाचा घासत नाही, काही बिघडत नाही। मग एखादा ड्रायव्हर काय करतो, आपलं वाहन मागून चिटकून नेतून मागून रेटण्याचा प्रयत्न करतो, तर ती मधल्या पांढऱ्या पट्ट्यात चालतं, मग साईड कधी घ्यायचं नाही। सगळे विलास संपल्यावर त्या ड्रायव्हरला गाडी साईडला लावावी लागते, खाली उतरावं लागतं। एखादं दंडुकं घेऊन 5-10 दंडुके रेड्याच्या पाठीत टाकल्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं की मोदीचं सरकार हे काहीतरी चाललंय। इतका निर्बुद्ध प्राणी रेडा। अजून सर्कसवाले सुद्धा या महात्म्याच्या नादी नाही लागले बा। सर्कसमध्ये वाघ असेल, सिंह असेल, हत्ती असेल, पण कुठल्याही सर्कसमध्ये म्हशीचं पारडू तुम्हाला दिसणार नाही। कारण त्या रिन मास्टरला माहिती आहे, माझ्यासारखे शेकडो रिन मास्टर रेडे शिकून येडे झाले तरी त्याच्या बुद्धीवर परिणाम व्हायचा नाही। जाऊ दे, आपण सगळे शेतकरी आहोत। मी सांगत असतो, 100 गाई बांधलेल्या असू द्या, वासरू सोडा, बरोबर आपल्या आईच्या काशीत जाईल। गाई म्हणलं बरं, जलशीला कधी आणत आला, कारण जलशीला वासराची गरजच नाही, आणि तिचं वासरू जगू दिलं तर तो शेतकरीच नाही। पण जिला गाय म्हणतो ना, 100 बांधलेल्या असू द्या, वासरू सोडा, बरोबर आपल्या आईच्या काशीत जाईल। आणि 10-20 म्हशी शेजारी बांधलेल्या असू द्या, म्हशीचं पारडू सोडा, सोडल्या योग्य चांडीचं मालकालाच, मग त्यांनी थोबाडीत मारायची, म्हशीकड लावायचं। म्हशीकड गेल्यानंतर त्याला त्याची आई कळत नाही, ती असं शेज धरतं। पहिल्या म्हशीच्या काशीत गेलं, तिने लात मारली की यांनी समजायचं रॉंग नंबर। दुसऱ्या म्हशीच्या काशीत जातं, तिने लात मारली, तिसऱ्या म्हशीच्या काशीत जातं। त्याचा एक स्वभाव फार चांगला, ती निराश कधी होत नाही, प्रयत्न चालूच ठेवतं। आणि जी म्हैस पाय उचलणार नाही, लात मारणार नाही, त्याने समजून घ्यायचं की हीच आपली आई दिसते। इतका निर्बुद्ध प्राणी रेडा। पण ज्ञानेश्वर महाराजांनी वैश्विक क्रांती केली महाराज। रेड्यामुखी वेद बोलवेला, गर्व तुझ्या शांती
रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी वैश्विक क्रांती केली, रेड्याच्या मुखून वेदाच्या रुजा वधून घेतल्या, आणि मग मी एवढ्या मोठ्या अधिकाराचे संत आहेत पैठणकरांना कळालं. संतत्व कळण्यासाठी सुद्धा चमत्कार करावा लागतो, हे दुर्दैव आहे. चमत्काराला लोक नमस्कार घालतात, जानवेला कोणी नमस्कार करत नाही. त्या मच्छिंद्रनाथाची गोरक्षनाथाची कथा आहे. एका गावामध्ये गेले, मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्षा आज भिक्षेला मी जातो. गोरक्षनाथ म्हणले, महाराज हे गाव तुमच्या लागी नाही, हे फक्त मलाच माहिती आहे. म्हणजे ते म्हणले, अरे लय शहाणा गेलास भाऊ, ते आता ते गुरुजीच होते. ते म्हणले, नाही तसं नाही महाराज, पण मला वाटतं नाही, तुम्ही गेल तर बरं म्हणे. नाही नाही मी जाणार म्हणले. गेले. मच्छिंद्रनाथ म्हणायचे, आटाभर कटोराभर जो आटा देगा उसको मैं ब्रह्म दिखाऊंगा. कटोराभर पीठ मला देईल तर त्याला मी ब्रह्म दाखवील. लोक म्हणायचे, ब्रह्म दाखवणार आणि पीठ मागतोय, पीठ माग्या, असं त्यांना म्हणायचे. गावभर फिरले पण काही जमलं नाही. परत आल्यानंतर म्हटले, गोरक्षा तू म्हणलास तसंच आहे रे, पुष्कळ लोकांना मी सांगितलं पण काही फरक पडला नाही. बघा म्हणले महाराज, मी आता जातो. गेले आंबेडकर चौकात. एक दोऱ्याचा बंडल होता, असं ते दंड दोर फिरवला, गर उंच गेले, त्याच्यावर उंच जाऊन आसन घालून बसले. ते चमत्कार बघितल्यावर काय म्हणतात लोक, बंडलची बंडल टाकायचे राव, माता भगिनी गळ्यातले तोडायचे आणि फेकायचे. मालक काय म्हणे त्याचाही विचार करत नव्हत्या. हे धनंद कशामुळे? चमत्कार आहे, चमत्कार. ज्ञानेश्वर महाराजाच्या जानवेला कोणी नमस्कार नाही केला. ज्ञानेश्वर महाराजासारखा ज्ञानी जगात नाही झाला, पण त्यांच्या ज्ञानाला नाही नमस्कार केला, त्यांच्या चमत्काराला नमस्कार करायला लागले. ज्ञानेश्वर महाराजाला चमत्कार करायचा नव्हता, पण समाजाला जर भक्ती मार्गाला लावायचं असेल, समाजाला जर असणारा यांचा उद्धार करायचा असेल, तर यांना काहीतरी दाखवावं लागेल असं कदाचित वाटलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखून वेदाच्या रुचा ओढून घेतल्या. ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार सुरू झाला. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो, ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो, ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो. आणि सगळ्या ब्रह्मवृंदांचा गर्वहरण झालं. महाराज स्वर्ग ज्ञानेश्वर महाराजाला सगळ्या असमतात असणारे, सगळ्या परिसरात ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती, लोकांची झुंबड असणारे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला येऊ लागली. आणि मग ब्राह्मणाला पश्चाताप झाला, अरे यार कर्मठेतेचा अभिमान धरला, कर्माचा अहंकार धारण केला, आणि एवढ्या महात्म्याची, एवढ्या संतांची असणारी आम्ही उपेक्षा केली, आमच्याकडून फार मोठी चूक झाली असं त्यांना वाटत होतं. आणि मग दर्शनाला लोक येऊ लागले. जो तो असणारी, ज्याच्या त्याच्या मुखामध्ये, स्त्री असो, बालक असो, पुरुष असो, स्त्री असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, शेतकरी, व्यापारी, सगळ्याच्या मुखामध्ये एकच चर्चा, ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. अहो, कधीच असणाऱ्या विश्वात जी गोष्ट घडली नाही ती ज्ञानेश्वर महाराजांनी घडवली. रेड्याच्या मुखून वेदाच्या रुचा वधून घेतल्या, वेद वधून घेतला. रेडा वेद म्हणतच होता, अजूनही म्हणतच होता. अनेक लोक दर्शनाला येत होते. ज्ञानेश्वर महाराजाला फार दिवस पैठणमध्ये ठेवून घेतलं. सांगती पुराण करीते कीर्तन, करीते कीर्तन, वेधियेले जन पैठणीचे. कीर्तन होऊ लागली, पुराण सांगू लागले, ग्रंथ सांगू लागले. ज्ञानेश्वर महाराजाच्या खऱ्या कार्याला आज सुरुवात झाली होती. रेडा बोलवणं हे कार्य नव्हतं, भिंत चालवणं हे कार्य नव्हतं, तर जनसमुदायाच्या उद्धारासाठी ग्रंथ संपदा निर्माण करणं हे खरं कार्य होतं.
ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, भिंत चालवली, हे चमत्कार कुणाला मान्य नसतील, मान्य नका करू, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वयाच्या 16व्या वर्षी लिहिली, हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. ज्ञानेश्वरी जर वाचली, पंडितांनी वाचली, ती आपल्यासाठीच वाटेल. त्याच्यात एखादा असणारा कवी असेल तर ती कवी म्हणून त्याच्याकडे पाहिल, एखादा तत्वज्ञ म्हणून त्याच्याकडे पाहिल. ती सर्व अंगानं परिपूर्ण ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. असला ग्रंथ जगाच्या पाठीवर कधी झाला नाही आणि होणारही नाही. कदाचित आमच्या इकडे एक महाराज होते, ते म्हणायचे ज्ञानेश्वर महाराज पुन्हा आले आणि ते जर म्हणले ना, आता थांबा माझ्याकडून ही ज्ञानेश्वरी चुकली, मी दुसरी लिहितो, त्यांना सांगायचं तुमचं काम झालंय, तुम्ही ती नका सांगू आम्हाला, ती म्हणायची त्यांची. असा अद्वितीय ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला, हा मोठा चमत्कार आहे. अमृत अनुभवासारखा ग्रंथ निर्माण केला, हा चमत्कार आहे. चांगदेव 65 सारखा ग्रंथ निर्माण केला, हा सगळ्यात मोठा जगातला चमत्कार आहे. असामान्य लोकांच्या दृष्टीने तो चमत्कार आहे आणि सामान्य लोकांच्या दृष्टीने हा चमत्कार आहे. ज्ञानेश्वर महाराज बऱ्याच दिवस पैठणमध्ये राहिले आणि मग ज्ञानेश्वर महाराज तिथून नेवाशाला निघतात. पैठणच्या लोकाला अतिशय दुःख झालं. तुम्हाला सांगू, पैठण खरंच भाग्यवान आहे. सृष्टी अगोदर ज्या वेळेला निर्माण केली तर सगळ्याच्या अगोदर पैठण निर्माण केलं. प्रतिष्ठान पहिल्यांदा निर्माण केलं म्हणून त्याला प्रतिष्ठान म्हणतात आणि प्रतिष्ठानचंच अपभ्रंश पैठण झालं. पैठण निर्माण केलं अगोदर. आणि तुम्हाला सांगू, ज्ञानेश्वर महाराजासारख्या महात्म्याला, ज्ञानेश्वर महाराजासारख्या महापुरुषाला, ज्ञानेश्वर महाराजासारख्या संताला, ज्ञानेश्वर महाराजासारख्या तत्वज्ञाला प्रश्न विचारणारे लोक पैठणमध्येच झाले. ज्ञानेश्वर महाराज हे संत आहेत हे अगोदर पैठणकरांनी जगाला सांगितलं. पैठण सामान्य नगरी नाही महाराज, प्रतिष्ठान. आणि मग पैठणकराला अति दुःख झालं की ज्ञानेश्वर महाराज आता चाललेत आपल्यातून. सगळ्याचा निरोप घेतला. जो रेडा वेद म्हणत होता तोही बरोबर आहे, त्याचा मालकही बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपान काका ही सगळीची सगळी आता नेवाशाच्या रस्त्याला लागली. त्यांच्या खऱ्या कार्याला आता सुरुवात झाली होती. ग्रंथ रचनेला सुरुवात झाली होती. अभंग रचनेला सुरुवात झाली होती. जगत उद्धाराचं कार्य आता झपाट्यानं सुरू झालं होतं. आतापर्यंत उपेक्षेत, पण आता ती उपेक्षा ही संपली होती. लोकांचा अपवादही संपला होता. लोकांनी आता ती मान्य केलं होतं. त्याच्यात असा वाद आहे की ज्ञानेश्वर महाराजाला काय म्हणतात, शुद्धीपत्राची गरज नाही तुम्हाला, तुम्ही संत आहात, तुम्ही ईश्वराचे अवतार आहात, तुम्हाला गरज नाही म्हणून त्यांना तसं पाठवलं. पण काहीच्या मते प्रमाणाने सिद्ध आहे, निळोबार आहे म्हणतात, त्यांना दिलं, शुद्धीपत्र दिलं. काहीचं म्हणणं आहे रेडा बोलवल्यानंतर दिलं, तर काहीचं म्हणणं आहे पितृ जीव घातली. देवकुळ्याच्या इथं पितृकार्य होतं. सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिलं. हे उतरायला तिथंच होते. बघा, एवढा मोठा चमत्कार केला तरी मनातली मळमळ गेली नव्हती अजून. आमंत्रण दिलं पण सगळ्यांनी विचार केला कसं जायचं. अन्न आहे देवकुळ्याचं, पण वाड्याला ज्ञानेश्वर महाराज संन्याशाचीच मुलं आहेत. अजून संन्याशीच्या मुलातलं मनातला किंतु गेला नाही. जावं की न जावं. मग यांनी खाजगीत बैठक घेतली. ते म्हणले जायचं नाही कोणी, काहीतरी सांगायचं. स्वयंपाक तयार झाला. बोलायला माणूस पाठवला. एक म्हणायचा तुम्हाला उशीर झाल्यामुळे जेवून घेतलं. एक म्हणायचं सकाळपासूनच माझ्या पोटात दुखते. एक म्हणायचं मला भूकच नाही. असं काहीतरी सांगून माघारी लावले. देवकुळ्याला अतिशय चिंता निर्माण झाली. काही जरी अपवाद आला, मी ज्ञानेश्वर महाराजाला घराच्या बाहेर नाही काढणार. बरे नाही पितर जेवले तरी चालतील अशा निश्चयानं तो होता. तेवढ्यात माऊलीनं सांगितलं, बाबा काही काळजी करू नका, ताटं तयार ठेवा. अरे ज्ञानदेवा, हे कुणीच येणार नाही, नाही येऊ द्या. ते नाही आले तर त्यांची बाप येतील. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी खरोखर त्यांच्या वडिलाला जेवायला आणलं. आणि ज्यावेळेस गजर सुरू झाला, जेवण सुरू झाले ना, हे खिडकीतून बघत होते. तो प्रत्येक बघायला लागला ना, त्याचाच बाप दिसायचा. पळू पळू जायचा, म्हणायचं मम्मी मम्मी कुंकू लाव, कुंकू लाव. का? माझा पप्पा आला. आणि मग जीवन पितर परत गेल्यानंतर झुंबडची झुंबड असणाऱ्या देवकुळ्याच्या वाड्यावर असणारी धावलेली आहे. आम्हाला प्रसाद मिळावा. आम्ही कर्मठेतीने असणारी प्रसादाला मुकलो. या संतांची असणारी अजूनही आमच्या मनातून
त्यांच्याविषयीची वाईट भावना गेली नाही, आम्हाला क्षमा करा. हे सगळं घडलं. मग ते शुद्धीपत्र घेतलं, निवृत्तीनाथाच्या हातात घेतलं आणि ते नेवाशाच्या रस्त्याला लागलं. अनेक अभंग, अनेक कवित्व ज्ञानेश्वर महाराज करू लागले. जाता जाता पैठण त्या नेवासा महाळसा आहे की नाही, महाळसा देवीच ना, मोहनी राज म्हणतात. मोहनी राजाची नगरी. ते म्हणतात भगवंतानी मोहिनीचा अवतार धारण केला. मोहिनीचा अवतार धारण कशासाठी केलता? अमृत समुद्र मंथन केलं, अमृत निघालं, दैत्य घेऊन पळाले. आणि पळाल्यानंतर मग आता ते दैत्यापासून अमृत मिळायचं. मग देवाने असं रूप धारण केलं, महाराज असं धारण केलं. त्या देवाच्या रूपाला बघितलं ना तर अमृत कुंभालाच विसरली. ती हाय आपल्याजवळ का नाही ते देवाला कळाना, नुसती बघतच राहिली. पापणीच खाली टाकीणार. तुम्ही कुठून आलात? आमक ठिकाण. एक जण म्हणला इकडं कुठं जायचंय? काय नाही म्हणले, मी असं फिरत फिरत आले. तुमचं लग्न झालंय का? ती वरच शोधी ती म्हणजे. त्याच्यातली एक जण म्हणला माझं सुद्धा नाही झालं अजून. मोहिनीचं रूप अप्रतिम रूप, भगवंताने असं रूप धारण केलं महाराज, दैत्य त्याला विसरले. आणि मग ती बसले, म्हणले तुमच्या हाताने वाटा. अहो ते म्हणले तुमची माझी ओळख नाही, पाळख नाही, मी नवीन बाई, एवढं मोठं मोलाचं वस्तू माझ्या हातात कशी नेता? नाही म्हणले तुमच्या मनावर, तुम्ही म्हणता तसं. कदाचित मी तुम्हाला वाढणार नाही, नका वाढू, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. दिलं ना. दैत्य एका बाजूला बसले, देव एका बाजूला बसले. आणि त्या देवाच्या पंक्तीत ती वाढायला लागली. त्याला नुसती नादी लावायची मोहिनी, ती त्याच्यातच खुश. आणि अमृत इकडं वाढीत होते. आणि मग अमृत वाढता वाढता देवाच्या पंक्तीला येऊन बसला. कोण? राहू आहे की नाही? राहू की तो आहे ना काही. मग आता ते देवाच्या लक्षात आलं आणि देवाने त्याचं शिर उडवलं आणि जिथं पडलं ना त्याला राहुरी म्हणतात. बराच इतिहास आहे, मला काही सगळं ध्यानात नाही. ते मोहिनीचं रूप. पण तिथंही ज्ञानेश्वर महाराजांनी संत मंडळी जिथं रूप धरलं होतं तिथं गेले. हिमालया असे असं वर्णन केलंय. श्री महालया. तिथं म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी या संत मंडळींनी प्रवेश करता करताच एक दृश्य दिसलं. एक प्रेत यात्रा निघालेली आहे. एक असणारी पत्नी, तिच्या मागं सती निघालेली आहे. हिरवं पातळ हिरवी चोळी, हिरवा कांकणाचा चुडा, कुंकवाचा मळवट भरून सतीचं वाण घेऊन सती निघालेली आहे. एवढ्यामध्ये समोरून ज्ञानेश्वर महाराजाची दिंडी दिसली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तिने विचार केला या देहाची राख होणारच आहे, हा देह चिते जळणारच आहे, हा पतीबरोबर जाणारच आहे. एकदा या आलेल्या संतांचं दर्शन घ्यावं आणि मग काय या देहाचं व्हायचं ते होऊ द्या. असा विचार करून माऊलीच्या दर्शनाला जाते. तर माऊलीने आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिला हुंदका अनावर झाला, तिच्या संयमाचा बांध फुटला आणि तिचा हुंदका माऊलीच्या कानावर गेला. बाईचं रडू ऐकलं. माऊलीने डोळे उघडले आणि विचारलं, बाई माझा आशीर्वाद ऐकून तुम्हाला रडू कोसळलं, काय कारण? काय कारण? बाईने सांगितलं, महाराज माझ्या सौभाग्याचं काही हो, मला त्याची काळजी वाटत नाही, पण तुमच्यासारख्या साधूंचा आशीर्वाद वायाला चालला याचं मला वाईट वाटतंय. माऊली म्हणले, बाई मी नाही समजलं. तर बाईनं सांगितलं, महाराज ज्याच्या बळावर तुम्ही मला सौभाग्याचा आशीर्वाद दिला आहे हे त्यांचं प्रेत चाललेलं आहे, तुमचा आशीर्वाद कसा शक्य आहे? माऊली आणखी सावध झाली आणि त्या बाईला विचारलं, बाई त्यांचं नाव काय? बाईनं सांगितलं, त्यांचं नाव सच्चिदानंद आहे. माऊलीनं त्याचं आध्यात्मिक रूप केलं. सच्चित आनंद हे तर आत्म्याचं स्वरूप आहे, हे तर ब्रह्माचं स्वरूप आहे, हे तर चैतन्याचं स्वरूप आहे. आणि जे सच्चित आनंद असतं ते कधी मरत नसतं. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया.
अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः शरीराच्या लोपी सर्वथा नाशो नाही स्वरूपी म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा. त्याचं नाव काय? त्यावेळेला बाईनं सांगितलं महाराज त्यांचं नाव सच्चिदानंद आहे. माऊलीने आध्यात्मिक रूप केलं. सच्चित आनंद हे तर आत्म्याचं स्वरूप आहे, हे तर चैतन्याचं स्वरूप आहे, तो ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि जे सच्चित आनंद असते ते कधी मरत नसतं. मरत ते शरीर, जन्मत ते शरीर, येतं जातं ते लिंग शरीर, आणि जे जातही नाही येतही नाही ते आत्मतत्व चैतन्य परमात्मा. काही म्हणत आहे चैतन्य कधी येत नाही जात नाही, कारण येणं जाणं परिच्छिन्न वस्तूत होतं. चैतन्य हे व्यापक आहे. व्यापक वस्तूत येणं जाणं हा व्यवहार नसतो. आकाश व्यापक आहे. आता आपण या गावून त्या गावाला जातो, आकाशाला जावं लागतं का? ते पहिलंच तिथेही आहे. आकाश केने नाही ते नरिघेची कवने ठाई. आकाश नाही असं ठिकाण नाही महाराज. आकाश सर्वत्र आहे, तसं परमात्मा सर्वत्र आहे. आपण ती म्हणतो ना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. हा, पुन्हा त्याच्यात चिर शांती घालायची. आत्मा अशांत का आहे, त्याला शांती मिळाली. बोलण्याचा व्यवहार आहे. जन्मत नाही, मरत नाही, येत नाही, जात नाही, जळत नाही, तुटत नाही, भिजत नाही, ओलव होत नाही. जे तत्व आहे ते आत्मतत्व आहे. रूपाचा नाश झाला तरी स्वरूपाचा होत नाही. गाडग हे रूप हे, माती त्याचं स्वरूप हे. जरा नीट लाव, गाडीचं नाही, यालाच नीट लावा जरा. गाडग्याचा नाश झाला तरी मातीचा नाही होत. गाडग हे रूप आहे, माती त्याचं स्वरूप आहे. अलंकार हे रूप आहे, सोनं त्याचं स्वरूप आहे. लाट हे रूप आहे, पाणी त्याचं स्वरूप आहे. हे नाम मात्र आहे. लाटाच्या पूर्वी काय होतं? पाणी होतं. लाट दिसली तरी काय? पाणीच आहे. लाट संपली तरी पाणीच आहे. गाडग्याच्या पूर्वी मातीच होती, गाडगं दिसलं तरी मातीच आहे, गाडगं फुटलं तरी मातीच आहे. अलंकाराच्या पूर्वी सोनच आहे, अलंकार दिसले तरी सोनच आहे, अलंकार मोडले तरी सोनच आहे. जगाच्या पूर्वी परमात्माच आहे, जग दिसलं तरी परमात्माच आहे, आणि जग संपलं तरी परमात्माच आहे. काही वस्तू अनादी अनंत असतात, काही वस्तू अनादी शांत असतात, काही साधी शांत असतात, आणि काही साधी अनंत असतात. बसा महाराज. दोन दोन महाराज आले. बसा बसा. पवार महाराज बसा, आंधळी महाराज. अनादी अनंत त्याला काय? परमात्मा. ज्याला आधी नाही आणि ज्याला अंतही नाही. म्हणून पहिल्या ओवीत माऊली म्हणतात ओम नमोजी आद्या. सूत्रात व्यास म्हणतात जन्म आद्यसे यतः. जन्म सगळ्याच्या अगोदर जे आहे त्याला परमात्मा म्हणावं. तो आदी आहे आणि अनंत आहे. अनंत म्हणती माझी स्वामी ते, किंवा श्री अनंता मधुसूदना. अनंत आहे. अनेक रूपाने त्याचं चिंतन करता येतं. रूपाने आनंद आहे, गुणाने आनंद आहे, स्वरूपाने आनंद आहे, असं आनंद म्हणता येतं. त्याला अनादी अनंत म्हणतात. अनादी शांत त्याला माया म्हणतात. माया कशी आहे? अनादी आहे पण शांत आहे. ब्रह्मज्ञानानं तिचा बाध होतो, म्हणून अनादी आहे पण नाश पावणारी, म्हणून अनादी शांत. साधी शांत. देह साधी शांत आहे, ज्याची उत्पत्ती आहे नाश आहे. जग असणारं साधी शांत आहे, त्याची उत्पत्ती आहे नाश आहे. आणि साधी अनंत तो बोध आहे, ज्ञान आहे. उत्पत्ती आहे पण नाश नाही. तसे ज्ञान पाहिलं तर पहिलंच प्राप्त आहे. फक्त काय करायचंय?
पाणी प्राप्तच आहे, फक्त शेवाळ बाजूला सारायचे. तसा असणारा देव प्राप्तच आहे. तुझा हे तुझ पासी परी तू जागा. आपलं आपल्या जवळ आहे. कुठं जायचं नाही, यायचं नाही, आणायचं नाही, ठेवायचं नाही, काही सगळं प्राप्तच आहे महाराज. फक्त त्याला जाणायचंय, ती ओळख करून घ्यायची. ते दृष्टांत सांगतात ना, तुझं आहे तुझं पाशी. एक वारकरी पंढरपूरला चालला होता आणि कड्यासारख्या ठिकाणी त्याचा मुक्काम झाला. तर एक मवाली आला आणि त्यावेळेस या वारकऱ्याजवळ 5,000 रुपये होते. त्याने आपल्या नोटा काढल्यानं मुजीत होता. त्या मवाल्याने विचार केला, याची 5,000 रुपये मारायची कडे. मारायची कशी? म्हणलं आपल्यालाही वारकरीच व्हावं लागेल. मग गेला, वारकरीचे कपडे घातले, पावशेर गंध उगाळला, सगळ्या अंगाचा गोविंदा केला आणि आला त्याच्याजवळ. जय हरी बाबा, जय हरी. कुठे निघाले? पंढरपूरला. येऊ का तुमच्या बरोबर? म्हणलं चला. बऱ्याच लोकांना असं वाटतं हे जे वारकरी वगैरे आहेत ना, यांना काही कळत नाही. नाही नाही नाही, वारकरी म्हणजे लयच पुढचा, लयच चात्रा. रात्रीच नाही का सांगितलं परवा काका, बाजरीची भाकर असली की म्हणून जेवारीची नाही का, जेवारीची असली की म्हणून बाजरीची नाही का, दोन्ही असल्यात म्हणून चपाती नाही का, चपाती असले तर म्हणून भात नाही का, भात असल्यात गोड नाही का काही. इतकं पुढचं. ह्याला वाटलं ह्याला काहीच कळत नाही. जे हरी वारकरी, एक वारकरी रेल्वेत प्रवास करीत होता. आता डब्यात बसला होता बिचारा, आपलं चिंतन करीत पंढरपूरला चाललेला होता. तेवढ्यात त्याला 2-4 कॉलेज कुमार भेटले बा. त्याची लागली चेष्टा करायला. काय बाबा, 7 एकर 8 गुंठे गंधच लावलाय बा. हा हा, थांबा थांबा, रेल्वे पताका ते कस काय चाललंय? पंढरपूरला जात असता का? म्हणलं जातो ना. ह्या वर्षी गेलतात का? म्हणलं गेलतो ना. दर्शन झालं का? म्हणलं झालं ना. देव बोलला का? म्हणलं बोलला ना. काय म्हणला? ते म्हणलं तुझी भेट झाल्याबरोबर बुटाने हाण म्हणलं. काय घेणं देणं, उगाच आपलं काहीतरी काढायचं. तुला करायचं नाही, दुसऱ्याला ते गंजीवर बसलेल्या कुत्र्यावर. गंजीवर बसलेलं कुत्रं स्वतः काढबा खात नाही, दुसऱ्याच्या गुराला खाऊन देत नाही. तसं हे देव करीत नाही, परमार्थ करीत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. अशी काही माणसं असते विनाकारणच. त्यांचं काही घेणं नाही देणं नाही. तुला करू वाटलं तर कर, नको करू, पण ती गप बसायची नाही. तसं त्याची चेष्टा चालली. बरं एवढ्यावर गप बसले नाही. एक जण म्हणला का रे, म्हातारीची मजा करायची का? म्हणलं काय? म्हणला साखळी ओढू. रेल्वे थांबल. पोलीस आले, याचं नाव सांगू. जमन म्हणली. पण म्हणली जर आपल्या अंगलट गोष्ट आली तर आपले पैसे किती आहेत बघा. एकाने काढले, म्हणलं माझं 1000 रुपये, ती म्हणलं 2000 आहेत, म्हणलं माझे 1500 आहेत, म्हणलं माझं 500 आहेत. जमन म्हणला वाडा. ओढली वा साखळी. साखळी ओढली की थांबली रेल्वे. रेल्वे थांबली की आले पोलीस. पोलीस आली, झाली चौकशी सुरू. कुणी ओढली साखळी, कुणी ओढली साखळी. आता बहुमत हे चौघांनी सांगली, हे म्हातारीने ओढली. ते म्हातारीजवळ, बाबा तुम्ही साखळी ओढली का? म्हणलं हो मीच ओढली. का ओढली? लुटलं ना म्हणलं 2-4 जणांनी मला. माझे पैसे काढून घेतलेत मला, वाटून घेतलेत बघा म्हणलं. त्याजवळ 2000 आहेत, त्याजवळ 500 आहेत, त्याजवळ 1500 आहेत, त्याजवळ 1000 रुपये आहेत. पाहिले जशी ती तशी निघाले, अजून आतच आहेत. त्यांना जसं दिसतात ना तशी ती इतकी येडे नसतात. आपल्या येडे सोंग घेतलेलं असते या वारकऱ्यांनी, लय पुढची. तसं ते म्हणलं जे अरे बाबा येऊ का पंढरपूरला? म्हणले चला. आता त्याच्या लक्षात आलं वारकऱ्याची, ह्याला पंढरपूरचं काय घेणं देणं नाही, माझे पैसे मारायचे. मुक्कामाला पुढच्या गेले आणि हे बाहेर दिशेला गेला. वळकोट्या दोघांनी टाकलेलं आहे. मग याने काय केलं, 5000चा बंडल काढला आणि त्याच्या उशाखाली ठेवला. मग हे गेले बाहेर. मग हे असणारे आले, दोघं जेवले, झोपले. आता हे काय वारकरी, याला काय झोप आहे का महाराज? रात्रभर त्या वारकऱ्याला चापितोय. पहाट थकलो दमलो आणि झोपलं. ती झोपल्याबरोबर मग वारकरी उठला, बाहेर गेला, बाहेर दिशेहून आला, तोंड धुतलं आणि त्याला उठलं. मला चला आपल्याला पुढे जायचंय, उठा लवकर या उरकून. हे बाहेर गेलो महाराज आणि बाहेरून बाहेर दिशेहून आलं ना, तोपर्यंत तो जवळजवळ आल्यावर त्याचे
उशा खालचं बंडल घेतला आणि बसला मोजी. ते म्हणला मी आता याला रात्रभर चापिलंय, ह्यानी पैसे ठेवले कुठं? म्हणलं बरं आज नाही जमलं, उद्या बी तोच कार्यक्रम. त्यो गेला की त्याच्या उशाखाली ठेवायचं, म्हातारं निवांत झोपायचं, ही रात्रभर जागच. म्हाताऱ्याचे कपडे चापिव, शर्ट चापिव, फेटा चापिव, बुट चापिव, आणि पहाट झोपायचं, आणि म्हातारं तो पण सगळं उरकून यायचं आणि त्याला उठायचं, उठा या बाहेरून जाऊन. ते बाहेरून जाऊन म्हाताऱ्याजवळ आलं की म्हाताऱ्याने काढलाच बंडी. अरे तेव्हा म्हणलं मी रात्रभर चापितो, हे ठेवतोय कुठं? मग शेवट विठ्ठल सहकार्यावर गेल्यावर ते म्हणलं बाबा खरं सांगू का, मी काही वारकरी नाही, मला पंढरपूरचं घेणं देणं नाही, तुमचं काही नाही, खरं सांगू का, मी तुमचे पैसे मारायला आलतो, 8 दिवस प्रयत्न करतोय मी तुम्हाला, तरी मला पैसे सापडत नाही, तुम्ही ठेवतात कुठं? ते म्हणलं तुझ्या उशाखाली. तू फक्त तुला बघत नाही, मला बघतोस. तसं असणारा आपण आपला शोध आपल्या जवळ घेत नाही, बाहेर घेतोय. सुखाचा म्हणा, परमात्म्याचा शोध बाहेर घेतोय. परमात्मा आपलं स्वरूप आहे, तिथंच पाहत नाही. एरवी तोची आहे. परी काय की जे बुद्धी तैशी नो, ते जातही नाही येतही नाही असं आत्मतत्व आहे. बघूया सच्चिदानंद बाबा कशी मेलेत. सच्चित आनंद मरत नसतं, आणि म्हणून माऊली त्या सच्चिदानंद बाबाच्या जवळ गेले आणि त्याला हाक मारली, सच्चिदानंद 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 असं म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठले. माऊलीचं दर्शन घेतलं आणि माऊलीला सांगितलं, माऊली एरवी घरातून माझी बोळवण झालेलीच आहे, घराच्या बाहेर मला काढलेलंच आहे, खऱ्या अर्थाने घराचा आणि माझा संबंध सुटलेलाच आहे. बस इथून पुढे जे आयुष्य मिळेल ते तुमच्यात सेवेत खर्ची घालेल. आणि मी सांगत असतो मग ते प्रेताची विसाव्या देतात ना प्रेताला, ते प्रेताला विसाव्याची प्रथा तेव्हापासून निघाली. आता मला सांगा, त्याला विसाव्याची काही गरज आहे का महाराज? ते का थकत आहे का दमत आहे दुसऱ्याच्या खांद्यावर बसून चाललेलं? त्याला विसाव्याची काय गरज? त्याचं कारण असं घडलं, सच्चिदानंद बाबा उठल्यानंतर 2 महिन्यांनी त्याच गावातला एक ग्रस्त गेला, आणि मी सगळे हबप त्याला वाटं लावायला होतीच महाराज. आणि जिथं सच्चिदानंद बाबा उठले होते ना, तिथं आल्यावर म्हणले उठवा टॅकवा. उठला तर उठला. तेव्हापासून प्रत्येक सच्चिदानंद टेकवतात मंडळी, पण अजून एकही उठाना. आता ते शक्य आहे का? उठवणारे कोण होते? करील ते काय नोहे महाराज, 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 करील ते काय नोहे महाराज. करील ते काय नोहे महाराज. ती शक्ती पावर ताकद माऊलीची होती. आता कितीही सच्चिदानंद टेकवतोय पण अजून काही उठाना. ते मेलेल्या माणसाच्या नंतरचे जे क्रिया आहेत ना, ते काही काही विचार करण्यासारख्याच. पाणी पाजायचं, जेव्हा पाजायचं होतं तेव्हा तडफडून मेला. आता मेल्यावर आणि ते उपरणं नाही तर कावाचा तरी फेटा कळकटून गेलेला ते बुडायचं आणि त्याला पाणी पाजायचं. बरं ज्याला आता पेटवायला चालेल ना, त्याला वारं घालत्या.
काय असेल मला त्याचा एक अंदाजच नाही बा. बरं ते त्या तिकडे किलोमीटर इकडं वार त्याला लागत नाही कसे. काय त्याच्यात काय मला त्याच्यातलं काय मी तर काय त्याच्यातलं फार बारीक नाही वाचलं, पण ते जरा विरुद्ध वाटतं. विरुद्ध. चला, सच्चिदानंद बाबा उठले आणि मग ज्ञानेश्वर महाराज नेवाशात, आता पैस खांब म्हणतो आपण त्याला, तिथली एक कथा सांगतात, पण तिथल्या वातावरणात ती जुळतही नाही, पण सांगितलेही जाते की ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये नेवाशात प्रवेश करत असताना वारं वावदन सुरू झालं, पाऊस सुरू झाला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एका मस्जिदीचा आश्रय घेतला. ते मस्जिदीतल्या लोकांनी सांगितलं, हे हमारी मस्जिद है, आपकी नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, झालं झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अरे पाऊस थांबेपर्यंत आम्हाला थांबू द्या. नाही नाही, ते बाहेर ज्ञानेश्वर महाराज अधिकांना लुटीत होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, पाऊस येतोय, थोड्या वेळ थांबू द्या. ते म्हणले, मस्जिद आमची आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मग तुम्ही मस्जिदीलाच विचारा कुणाची आहे. त्या मस्जिदीतून आवाज आला, मैं ज्ञानेश्वर महाराज की हो, मैं ज्ञानेश्वर महाराज की हो, मैं ज्ञानेश्वर महाराज. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं थांबले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टीका करायची ठरवली. गीतेवरच का ठरवली तर गीता कोणी सांगितली? भगवंताने सांगितली. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि त्याला मोहातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या निमित्ताने अर्जुनाचे निव्याजे प्रकाश गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओजे फेडिले जगाचे वत्स करुणी पार्था ते दुबिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. अर्जुनाचं निमित्त करून जगाला गीता सांगितली, जगाचा उद्धार व्हावा म्हणून सांगितली, जगाचं कल्याण व्हावं म्हणून सांगितली. पण गीतेवर अनेकानं टीका केली, अनेकानं अर्थ केला, पण मला वाटतं भगवंताला कदाचित तो मान्य नसेल. श्री विष्णू गीतेत काय सांगितलंय कुणाला माहिती होतं? ज्याने सांगितले त्यालाच माहित होतं. म्हणून गीता कोणी सांगितली? श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितली. आणि आता विटीवर कोण उभा आहे? विटीवर कोण उभा आहे? सखाराम तुकाराम कोणतरी म्हणा ना, कोण उभा आहे विटीवर? गीता जेने उपदेशिली तीही विटेवरी माऊली. ज्याने गीतेचा उपदेश केला तोच परमात्मा विटेवर उभा आहे. आणि जो विटेवर उभा आहे ना, तोच ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपाने प्रगट झालेला आहे. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेला माझा, आरती ज्ञान राजा. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. ज्या परमात्म्यानं गीतेचा उपदेश केला तोच परमात्मा नंतर विटेवर येऊन उभा राहिला. आणि जो परमात्मा विटेवर उभा राहिला तोच ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपाने प्रगट झाला. आणि म्हणून गीतेमध्ये काय सांगितलं ते परमात्म्यालाच माहित होतं. तो परमात्माच पुन्हा आला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तेच असणारे भगवान ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपानं आले. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टीका करायची ठरवली. गीतेवर टीका म्हणजे गीतेचा अर्थ. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली.
गीतेवरचा अलंकार म्हणजे काय? ज्ञानेश्वरी. गीता हे सोनं होतं, प्युअर सोनं, शुद्ध सोनं म्हणजे गीता. पण नुसतं सोनं शोभा नाही देत. नुसतं सोन्याची लगड गळ्यात बांधली शोभेल का? नाही. सोन्याचा गोळा घेतला आणि कानात बांधला जमेल का? नाही. तसं नाही जमत. मग काय करावं लागतं? अलंकार करायला लागते. जेवढे अलंकार वेगळे वेगळे कराल ना तेवढं तेवढं सोनं शोभा पावतं. मग ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर चढवलेले अलंकार आहेत. गीतेत सोनं आणि सोन्याची केलेले अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या नेवाशामध्ये ज्ञानेश्वर महाराजानं ही ज्ञानेश्वरी आपल्या निवृत्तीनाथाधिकाच्या संतांच्या समोर सांगितली. आणि ती लिहून कुणी घेतली? सच्चिदानंद बाबांनी. ऐका, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? जिवंत माणसांनी नाही लिहिली, मेलेल्या. एकदा मेलेल्या माणसाकडून लिहून घेतली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजानं. म्हणून 1212 उत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला. ही असणारी ज्ञानेश्वरी पहिली भावाक्षर आपल्या महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात नेवासा गावात ही उमटली. आणि ज्या खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली, आज त्या खांबासाठी नेवाशात मंदिर आहे. मंदिराला खांब जगात आहेत, पण खांबासाठी मंदिर फक्त नेवास्यात आहे. ही अद्वितीय कथा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्यासाठी समाजाच्यासाठी आणि प्रगट केली, लिहिली. तुम्ही आम्ही वाचावी. आणि अनेक लोकांनी त्या ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं. ज्ञानेश्वराचं वर्णमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोकाती भाविका ग्रंथार्थिया. ही ज्ञानेश्वरी जी वाचेल त्याला निश्चित ज्ञान होईल. ज्ञानेश्वरी वाचेल त्याचं नक्की कल्याण होईल. ज्ञानेश्वरी असे महाराज, काही माणसं असणारे नुसते त्यांना वाचता येत नव्हतं, अक्षरशत्रू, पण नुसत्या आजान वृक्षाखाली बसून नुसते बोट फिरत राहिले. लांब नाही, आपल्या देऊळघाटचा एक माणूस आहे, त्याचा मुलगा आता आळंदीला राहतो. ती व्यक्ती गेली, पण तो म्हणला नुसते माझे वडील जाऊन तिथं लोक बसायचे, ज्ञानेश्वरी घेऊन बसायचे, लोक वाचायचे, हे नुसती ब्युटी फिरवायचे. नंतर त्यांच्या ज्ञानेश्वरी पाठ झाली. ही काय कथा नाही सांगत मी तुम्हाला, घडलेली गोष्ट सांगतोय. त्यांची कृपा. ज्ञानेश्वरी असणारी विद्वतेनं कळत नाही. तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा केल्यानंतर कळते. आणि ज्ञानेश्वर महाराज कृपा तेव्हाच करतात तिची जेव्हा सेवा होईल. भाव धरणी आवाज ज्ञानेश्वरी, भाव धरणी आवाज ज्ञानेश्वरी, भाव धरून आवाज ज्ञानेश्वरी, भाव धरून आवाज ज्ञानेश्वरी. कृपा करे हरी दयावर, कृपा करे हरी दयावर. सोम्या बन सांगतो ते विष्णू, सोम्या बन सांगतो ते विष्णू, सोम्या बन सांगतो ते विष्णू. हरी दयावर, सोमुख्या बन सांगतो ते विष्णू. आपण सांगतो विष्णू. हो, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा, पण भावानं वाचा. भावाला फार महत्व आहे. तुम्ही किती दिवस परमार्थ केला याच्यापेक्षा किती भावानं केला याची महत्व आहे. किती दिवस पूजा केली त्याच्यापेक्षा किती भावाने केली याला महत्व आहे. ज्ञानेश्वरी किती दिवस वाचली याच्यापेक्षा किती भावाने वाचली याला महत्व आहे. हरिपाठ किती दिवस म्हटलात त्यापेक्षा किती भावानं म्हटलात याला महत्व आहे. परमार्थ भावाचा आहे. गिरिधर लाल तू भाव का भुका राग कला नाही जानत तुका. भावची कारण मोक्षाचे साधन बोलिले. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारशी वित्त. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. वर मते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन. लागून दी तो ठाव म्हणून संग टाकी. सेवी अद्वैत भाव तुका म्हणे हाची संते मागे केला उपाव.
भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपयांच पुत्रम सत्य काय सत्येन ज्ञानेन मोक्षम भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपयांच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन. देव कशाने भेटतो? भावानं. भाव पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, पण कशी वाचा? भावानं. देवाची पूजा पण करा, पण कशी? भावानं करा. नाही तर आपली पूजा बळत चालली देवाची द्वारी. सुंदर ध्यान उभे विटेवरी झाला चहा तुळशी आरगाळा काशी पितांबर उकाळला का मकर कुंडली दळपती श्रवणी गाळला का आणि चहा घेऊन मंडळी आल्यावर म्हणतो तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख. भाव नाही आपला भाव आणि त्याच्यामुळं आपला परमार्थ फलद्रूप होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, ती भावानी वाचा, नक्की ज्ञान होईल. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी आय वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी डोळा पाहणे पंढरी ज्ञान होया ज्ञानासे ज्ञान होया ज्ञानासे ज्ञान होया ज्ञानासे. ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या महाराष्ट्रात तयार झाला, महाराष्ट्री संतांनी निर्माण केला आणि आपल्या भाग्याला ज्ञानेश्वरी आली मराठी भाषिकाच्या आणि म्हणून ती वाचली पाहिजे. आपलं नक्की कल्याण होईल. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चला चला आरतीवाले चला पांडुता ते या महाराज मंडळी या.
पुंडी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.